अकोला जिल्ह्यातील अंगणवाडी पाणी टाक्या घोटाळा, कोट्यवधींची लूट, प्रशासन मूकबधीर, जनतेचा संयम संपला. अकोला जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागांतर्गत ICDS योजनेतून अंगणवाड्यांमध्ये लहान बालगोपालांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवण्याची योजना राबवली गेली. पण या योजनेचा हेतू बाजूला ठेवून सेविका आणि कंत्राटदारांनी एकत्र संगनमताने शासनाच्या कोट्यवधी रुपयांची उघड लूटमार केली. शासनाचा निधी थेट सेविकांच्या खात्यात जमा झाला आणि त्या रकमेतून टाक्यांचा खर्च फक्त 4 ते 5 हजार रुपयांचा असूनही दाखवला गेला तब्बल 17,000. एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाला लावलेला चुना आणि बालकल्याणाच्या नावाखाली झालेली ही निर्लज्ज लूट आता जनतेच्या संयमाचा अंत घडवणारी ठरत आहे. या घोटाळ्याविरोधात समाजसेवक राजरत्न कांबळे आणि विजयकुमार ताले यांनी जिल्हा परिषदेसमोर 15 ऑगस्टपासून सलग 9 दिवस आमरण उपोषण केले. जनतेचा आवाज उठवला, पण प्रशासन मात्र जणू काही मूकबधीर झाले आहे. चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह, भ्रष्ट लोकांना वाचवण्याचा प्रयत्न. उपोषणानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमल्याचे दाखवून दिले, पण आजवर त्या समितीकडून केवळ कागदी हालचाल, वेळकाढूपणा आणि भ्रष्ट लोकांचे संरक्षण याशिवाय काहीच झालेलं नाही. या समितीने भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी उलट उपोषणकर्त्यांनाच पुरावे मागितले. हे दृश्य पाहणं जनतेला आता खात्री झाली आहे की चौकशीचा उद्देश सत्य उघड करणे नसून कंत्राटदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवणे हाच आहे. तीव्र असंतोष आणि आत्मदहनाचा इशारा. या घोटाळ्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना तात्काळ निलंबित करा, फौजदारी गुन्हे दाखल करा आणि शासनाचा पैसा परत वसूल करा. शासन जर हात वर करून बसले तर आम्ही शांत बसणार नाही, असा प्रचंड असंतोष अंगणवाड्यांतील पालकांमध्ये उसळला असून जनतेचा आवाज आता एकमुखाने घुमतोय. जर शासनाने त्वरित कारवाई केली नाही तर आम्ही पुन्हा जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करणार. प्रशासनाने या भ्रष्टाचाराच्या पायातच स्फोट घडवला नाही तर संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन पेटवले जाईल, असा स्पष्ट इशारा कांबळे यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे अंगणवाडी सेविका वर्गात तीव्र भीती आणि दहशत पसरली आहे. यापुढे भ्रष्टाचारांचे थेट नाव घेऊन प्रकरण उघड केलं जाणार, या चर्चेमुळे अनेक ठिकाणी सेविकांचे नाक खालपर्यंत पोहोचले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची तलवार लटकते आहे. शासनाचा निधी हा जनतेच्या रक्तातून तयार झालेला पैसा आहे. बालकल्याणाच्या नावाखाली तो लुटणाऱ्यांना माफी नाही. जिल्हा प्रशासनाने आता तरी बेधडकपणे कारवाई करून दोषींना तुरुंगात डांबावे, हेच पालक आणि जनतेचे थेट आवाहन केले असून प्रशासन आता भ्रष्टाचारांना पाठीशी घालते की पारदर्शक चौकशी करून बालगोपालांना न्याय मिळवून देते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. FIR दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी आहे. सेविकांवरील कारवाईची मागणी. काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांवरही चुकीचे काम केल्याचे आरोप आहेत, त्यांनाही कायद्यानुसार शिक्षा व्हावी. 2. शासकीय निधीची वसुली. नुकसानीची भरपाई घोटाळा करून जो कोट्यवधी रुपयांचा निधी हडपण्यात आला आहे तो कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने वसूल करावा. हा पैसा पुन्हा अंगणवाडीतील सुविधांसाठी वापरावा अशी मागणी आहे. संपत्ती जप्त करण्याची मागणी. गैरव्यवहारात सामील असलेल्या व्यक्तींची संपत्ती जप्त करून लुटलेला पैसा परत मिळवावा. 3. पारदर्शक आणि कठोर चौकशी. या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, जेणेकरून यात सामील असलेल्या राजकीय व्यक्ती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे समोर येतील. भविष्यात अशा प्रकारचे गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी खरेदी प्रक्रियेत कठोर नियम आणि ऑनलाईन देखरेख यंत्रणा लागू करण्याची मागणी नागरिक करत आहेत. काही संबंधित उदाहरणे. उदाहरणादाखल, महाराष्ट्रात अंगणवाडीतील गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत जी व्यापक अनियमितता दर्शवतात. नागपूर जिल्ह्यातील अनियमितता. नागपूरमध्ये अंगणवाडी आधुनिकीकरण योजनेंतर्गत आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून 39 आरोपींविरुद्ध 10 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे FIR दाखल करण्यात आले होते. यात CDPO आणि कंत्राटदारांचा समावेश होता. खरेदीसाठी समितीची मान्यता नसणे आणि साहित्याची तपासणी न करता पुरवठा करणे यांसारखे मुद्दे यात होते. नंदुरबार येथील वेतन घोटाळा. जरी हा पाणीटाकीचा थेट घोटाळा नसला तरी नंदुरबारमध्ये एका अंगणवाडी मदतनीसाच्या लोकांचा संताप अत्यंत तीव्र असून केवळ दिखाऊ कारवाई न करता या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारांवर कायदेशीर कारवाई करून सार्वजनिक निधीची संपूर्ण वसुली करावी अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे. हा विषय स्थानिक राजकारण आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर अनेक मोठे प्रश्नचिन्ह उभे करतो. या प्रकरणाच्या पुढील घडामोडींवर नागरिक आणि शासन दोघांचेही लक्ष असणे आवश्यक आहे. अकोला जिल्ह्यातील अंगणवाडी पाणी टाक्या घोटाळा, कोट्यवधींची लूट, प्रशासन मूकबधीर, जनतेचा संयम संपला. अकोला जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागांतर्गत ICDS योजनेतून अंगणवाड्यांमध्ये लहान बालगोपालांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवण्याची योजना राबवली गेली. पण या योजनेचा हेतू बाजूला ठेवून सेविका आणि कंत्राटदारांनी एकत्र संगनमताने शासनाच्या कोट्यवधी रुपयांची उघड लूटमार केली. शासनाचा निधी थेट सेविकांच्या खात्यात जमा झाला
आणि त्या रकमेतून टाक्यांचा खर्च फक्त 4 ते 5 हजार रुपयांचा असूनही दाखवला गेला तब्बल 17,000. एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाला लावलेला चुना आणि बालकल्याणाच्या नावाखाली झालेली ही निर्लज्ज लूट आता जनतेच्या संयमाचा अंत घडवणारी ठरत आहे. या घोटाळ्याविरोधात समाजसेवक राजरत्न कांबळे आणि विजयकुमार ताले यांनी जिल्हा परिषदेसमोर 15 ऑगस्टपासून सलग 9 दिवस आमरण उपोषण केले, जनतेचा आवाज उठवला, पण प्रशासन मात्र जणू काही मूकबधीर झाले आहे. चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह, भ्रष्ट लोकांना वाचवण्याचा प्रयत्न. उपोषणानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमल्याचे दाखवून दिले, पण आजवर त्या समितीकडून केवळ कागदी हालचाल, वेळकाढूपणा आणि भ्रष्ट लोकांचे संरक्षण याशिवाय काहीच झालेलं नाही. या समितीने भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी उलट उपोषणकर्त्यांनाच पुरावे मागितले. हे दृश्य पाहणं जनतेला आता खात्री झाली आहे की चौकशीचा उद्देश सत्य उघड करणे नसून कंत्राटदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवणे हाच आहे. तीव्र असंतोष आणि आत्मदहनाचा इशारा. या घोटाळ्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना तात्काळ निलंबित करा, फौजदारी गुन्हे दाखल करा आणि शासनाचा पैसा परत वसूल करा. शासन जर हात वर करून बसले तर आम्ही शांत बसणार नाही, असा प्रचंड असंतोष अंगणवाड्यांतील पालकांमध्ये उसळला असून जनतेचा आवाज आता एकमुखाने घुमतोय. जर शासनाने त्वरित कारवाई केली नाही तर आम्ही पुन्हा जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करणार. प्रशासनाने या भ्रष्टाचाराच्या पायातच स्फोट घडवला नाही तर संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन पेटवले जाईल, असा स्पष्ट इशारा कांबळे यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे अंगणवाडी सेविका वर्गात तीव्र भीती आणि दहशत पसरली आहे. यापुढे भ्रष्टाचारांचे थेट नाव घेऊन प्रकरण उघड केलं जाणार, या चर्चेमुळे अनेक ठिकाणी सेविकांचे नाक खालपर्यंत पोहोचले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची तलवार लटकते आहे. शासनाचा निधी हा जनतेच्या रक्तातून तयार झालेला पैसा आहे. बालकल्याणाच्या नावाखाली तो लुटणाऱ्यांना माफी नाही. जिल्हा प्रशासनाने आता तरी बेधडकपणे कारवाई करून दोषींना तुरुंगात डांबावे, हेच पालक आणि जनतेचे थेट आवाहन केले असून प्रशासन आता भ्रष्टाचारांना पाठीशी घालते की पारदर्शक चौकशी करून बालगोपालांना न्याय मिळवून देते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.